रिमोट इकडे आण. काय मारतोय यार, शे बघ तूच. काय मारतोय यार, शे. बस घेऊन या. पप्पांनी पाकिट मागितलंय. अरे पैसे कुठे गेले? अनुष्का, रेखा, पाकिटातून पैसे तू काढलेस? तुला सांगितलं ना मला विचारल्याशिवाय पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. तरी तू का करत असतेस नेहमी असं? का करतेस म्हणजे काय? का पैसे लागतात खर्चायला, द्यायचे मग मनानी. तुला खरं रोज रोज इतके पैसे लागतात कशाला? खाते मी पैसे म्हणून. उलट बोलायचं नाही माझ्याशी. उलट म्हणजे काय? तू माझ्याशी आवाज चढवून बोल नका, दोन ठेवून देईन तुला मी. हात तर लावून दाखवा मला. रेखा, अनुष्का, काकांना सांगायचं की पप्पा ऑफिसला गेले. बर? हॅलो. हा, पप्पा ऑफिसला गेले पण मोबाईल इथेच विसरून गेले. अनु, किती वेळा सांगितलं सारखं टीव्ही बघायचं नाही, शाळेत नाही जायचं का? चल. हॅलो, हा बोला सर. काय? हो का? बरं, आम्ही आलो लगेच. अहो, तुम्ही कुठे आहात? आत येऊ सर? या. मी अनुष्काची आई. बसा. ही कंपास तुमच्या मुलीची आहे का? नाही, ही तिची कंपास नाहीये सर. हे तर आम्हाला पण माहिती आहे. ही कंपास तिची नाहीये. ही कंपास तिने हिची चोरी केली. ऐसी शरारतें तो ये रोज ही करती है, पर आज तो इसने हद ही कर दी है. इसका कंपास तो इसने चोरा ही है और इसको मारा भी है. देखिए कितना लगा है इसको. हे पहा, खोटं तर सगळे लहान मुलं बोलतात, पण अनुष्काने खोटं बोलली, चोरी केली आणि हिने या मुलीला मारलं सुद्धा. हे पहा, लहान मुलांवरती आजूबाजूच्या परिस्थितीचा परिणाम लगेच होतो. तर तुम्ही तिला आत्तापासूनच कंट्रोल केलं, हे तिच्या भविष्यासाठी योग्य होईल. या. अनुष्का माझी मुलगी. सर, आम्हाला आमची नक्कीच चूक समजली आहे. मी तुम्हाला सर्वांची माफी मागते आणि इथून पुढे माझी मुलगी चांगली वागेल याची आम्ही नक्कीच काळजी घेऊया. खरोखरच की आई वडिलांच्या वागणुकीचा परिणाम लहान मुलांवर होतो याची जाणीव आता आम्हाला झालेली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या वागणुकीतही बदल आणू आणि आमच्या मुलीच्या वागणुकीतही बदल आणू.
सॉरी तनिष्का, सॉरी मम्मी, सॉरी पप्पा. मी कधीच असं खोटं नाही बोलणार, कधी मला मारणार नाही. येतो येतो सर. सर.